आदित्य आणि सईच्या नात्यातला बदल आता दोघांनाही जाणवू लागला होता. न कळत का होईना दोघंही एकमेकांकडे ओढले जाऊ लागले होते. एकमेकांची काळजी घेताना, एकमेकांच्या भावनांना समजून घेताना त्यांच्यात कधी जवळीक निर्माण झाली हे त्यांनाही कळलं नव्हतं. पण सईच्या मनात मात्र एक भीती सतत होती. एक दिवस धीर करून ती आदित्यसमोर म्हणाली, "सर, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. मी प्रेग्नेंट आहे. माझ्या पोटात दुसऱ्या कोणाचं बाळ आहे आणि तरीही नकळत का होईना तुमची आणि माझी जवळीक वाढत गेली. उद्या जाऊन तुम्हाला याचा त्रास झाला तर? तुम्ही म्हणाल की हे बाळ दुसऱ्यांचं आहे. मग तुमच्या घरच्यांना माझ्यामुळे प्रॉब्लेम झाला तर? ते मला स्वीकारतील का? आणि त्यांनी मला स्वीकारलं नाही तर? उद्या जाऊन तुम्हालाच मी खटकायला लागले तर?" बोलता बोलता सईच्या डोळ्यात पाणी आलं. पण तिचे प्रश्न ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावर मात्र हलकंसं हसू उमटलं. तो तिच्या जवळ गेला आणि शांतपणे म्हणाला, "सई, माझ्याकडे बघ. मी तुला स्वीकारतोय. फक्त तुला आणि तुझ्या पोटातील बाळाला आधाराची गरज आहे म्हणून नाही, तर माझीही एक गरज आहे. खरं सांगायचं तर तुला स्वीकारण्यात माझाही एक स्वार्थ आहे." सईने डोळ्यांतलं पाणी पुसलं आणि आश्चर्याने विचारलं, "स्वार्थ? कोणता स्वार्थ?" आदित्य काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, "तुला कधी प्रश्न पडला नाही का, मी माझ्या घरापासून एवढा दूर इथे एकटा का राहतो?" सईनं मान खाली घातली. "प्रश्न पडला होता, पण तुम्हाला विचारण्याची हिंमत झाली नाही." आदित्यनं एक दीर्घ श्वास घेतला. "लग्न, सई, लग्न." तो शब्द उच्चारताच त्याच्या चेहऱ्यावरची शांतता बदलली. "घरचे सतत माझ्या लग्नामागे लागले होते, पण मला लग्न हा शब्दच नकोसा वाटतो. त्यामागे माझा एक भूतकाळ आहे. असा भूतकाळ ज्यामुळे माझा लग्न या नात्यावरचा विश्वासच उडाला. त्यामुळे मी लग्न करणार नाही असं ठरवलं आणि रागाच्या भरात घरापासून दूर आलो. आता इथे एकटा राहतो आणि खरं सांगू, छान राहतोय. ना कुणाचा त्रास, ना कसली जबाबदारी, ना टेन्शन." आदित्यचं बोलणं ऐकून सई आणखीनच अस्वस्थ झाली. काही क्षण शांत राहिल्यानंतर तिनं धीर करून विचारलं, "मग तुम्ही माझ्या इतके जवळ का आलात? जर तुम्हाला लग्नच नको असेल तर? म्हणजे तुम्हीही रोहनसारखेच निघालात का?" हे बोलताना तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. आदित्य तिच्या आणखीनच जवळ गेला. "सई, हे बघ, तू विचार करतेस तसा नाही." तो थोडा थांबला आणि म्हणाला, "लग्न माझ्यासाठी एक बंधन आहे आणि ते बंधन मला नकोय. पण याचा अर्थ असा नाही की माझ्या मनात तुझ्यासाठी काहीच नाही. मी तुझ्यात गुंतत गेलोय. मला तू आवडतेस. तुझी काळजी घ्यायला मला आवडतं. तुझ्यासोबत वेळ घालवायला मला वेगळाच आनंद मिळतो. पण मला लगेच लग्न करायचं नाही, एवढं तरी तू मला समजून घे." सईच्या डोळ्यात चिंता होती. "मग माझं आणि माझ्या बाळाचं काय? उद्या ना उद्या ही गोष्ट सगळ्यांना कळणारच आहे. मला तुमचं नाव मिळालं नाही तर मी समाजासमोर कशी उभी राहू? माझ्या बाळाला वडिलांचं नाव कसं मिळेल?" आदित्यनं तिच्याकडे पाहिलं. "मी आहे ना, मी तुझाच आहे." सई काही बोलले नाही. आदित्य पुढे म्हणाला, "एक काम करूया. आपल्या दोघांमध्ये प्रेम आहे. थोडं का होईना एकमेकांची काळजी आहे. मग आपण एक करार करूया. लग्नाचा करार." "करार?" शब्द ऐकून सईच्या चेहऱ्यावर भीती उमटली. आदित्य म्हणाला, "हो, सध्या आपण आपल्या दोघांमध्ये एक करार करू. ही गोष्ट फक्त आपल्यात राहील आणि जेव्हा माझ्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटतील तेव्हा आपण खरंच मनापासून लग्न करू. माझ्या कुटुंबालाही मी सांगेन की तू माझी बायको आहेस. आपण लग्न केलं आहे." करार हा शब्द ऐकताच सई काही पावलं मागे सरकली. "म्हणजे तुम्ही मला मनापासून स्वीकारणार नाही?" आदित्यनं तिचा हात धरून तिला पुन्हा जवळ घेतलं. "असं नाही सई, मी तुला नाकारत नाही आहे. फक्त मला थोडा वेळ हवा आहे. माझा एक भूतकाळ आहे जसा तुझाही आहे. पण माझ्या भूतकाळाबद्दल मी आत्ता तुला सगळं सांगू शकत नाही. म्हणून हा करार फक्त काही काळासाठी. सगळे प्रश्न सुटले की मी तुझ्याशी खरं मनापासून लग्न करेन. हा माझा शब्द आहे." आदित्यच्या शब्दांवर सई बराच वेळ शांत राहिली. तिच्या मनात हजारो प्रश्न होते. पण या कठीण काळात आदित्यनं दिलेली साथ, तिची घेतलेली काळजी आणि तिच्याविषयी निर्माण झालेलं प्रेम या सगळ्यांमुळे तिचा त्याच्यावर विश्वास बसला होता. शेवटी तिनं मान हलवली. "तुम्ही माझ्या कठीण काळात माझी साथ दिलीत. मला आणि माझ्या बाळाला आधार दिलात. माझ्यावर विश्वास ठेवला आणि प्रेमही दिलत. म्हणून मी तुमच्यावर विश्वास ठेवते. तुमची अट मला मान्य आहे.
पण त्याच क्षणी सईनं आदित्यकडून तिच्या बाळासाठी काही ठोस शब्द घेतले. एक गोष्ट मात्र मला वचन द्या. माझ्या बाळाला तुम्ही कधीही परकं समजणार नाही. त्याचं माझ्यापेक्षा जास्त काही नाही, पण माझ्या इतकंच प्रेमाने सांभाळ कराल. त्याच्या जन्माआधी किंवा नंतर कधीही त्याला दुसऱ्याचं बाळ म्हणून पाहणार नाही. आदित्यनं तिच्या डोळ्यांत पाहत ठामपणे उत्तर दिलं. हे बाळ तुझं आहे म्हणून माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, तर आता ते माझ्याही आयुष्याचा एक भाग आहे म्हणून महत्त्वाचं आहे. त्याला माझं नाव, माझं प्रेम आणि माझा आधार मिळेल, हा माझा शब्द. त्या एका वाक्यानं सईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आता त्यांच्या नात्याला एक नवं वळण मिळालं होतं. त्यांचं नातं प्रेमाने सुरू झालं होतं की परिस्थितीने, हे दोघांनाही माहिती नव्हतं. पण त्या क्षणी दोघांनीही एकमेकांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. सईला तिच्या पोटातील बाळासाठी आधार हवा होता. आदित्यला लग्नाच्या प्रश्नांपासून काही काळ सुटका हवी होती. दोघांच्याही आयुष्यात भूतकाळाच्या जखमा होत्या आणि त्या दोन जखमी मनांनी एका करारावर आपलं नातं उभं करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांना अजून एक गोष्ट माहीत नव्हती. काही करार कागदावर केले जातात, पण काही करार मनाशी होतात आणि मनाशी केलेल्या कराराला शेवटी प्रेमापासून सुटका नसते. दिवसेंदिवस एकमेकांसोबत राहता राहता त्यांच्या मनात नकळत एकमेकांसाठी काळजी निर्माण झाली होती. सईला सकाळी उठल्यावर आदित्यनं तिच्यासाठी ठेवलेला नाश्ता दिसला की तिच्या चेहऱ्यावर हसू यायचं. ती थकलेली दिसली की तो लगेच तिला म्हणायचा, सई आज ऑफिसला जाण्याची गरज नाही, आराम कर घरी. सई नेहमी त्याच्यावर चिडायची, मी काही एवढीही कमजोर नाही सर, सगळं करू शकते मी काम. तेव्हा आदित्य हसून म्हणायचा, तू कमजोर नाहीस, पण आता तुझ्यासोबत अजून एक जीव आहे आणि त्या दोघांची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. तो जीव असं म्हणताना त्याच्या आवाजात इतका आपलेपणा असायचा की सई काही क्षण त्याच्याकडे फक्त पाहत राहायची. एकदा तर त्यानं तिच्या पोटावर हलकेच हात ठेवत म्हटलं होतं, ऐक छोटू, तुझी आई माझं ऐकत नाही अजिबात. तू तरी तिला सांग जरा आराम करायला. सईच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. तुम्ही त्याला आत्तापासूनच स्वतःचं समजायला लागलात? तिनं मिश्किलपणे विचारलं होतं. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला होता, तो तुझा आहे ना, मग माझ्यासाठीही तो तितकाच खास आहे. त्या एका वाक्यानं सईच्या मनात काहीतरी खोलवर हललं होतं. कारण ज्या व्यक्तीनं या बाळाला जन्माआधीच नाकारलं होतं, त्याच्यापेक्षा हा परका माणूस तिच्या न जन्मलेल्या बाळाला मनापासून स्वीकारत होता. सईच्या डोळ्यात नकळत पाणी आलं होतं. काय झालं? आदित्यनं विचारलं. काही नाही, ती म्हणाली. पण मनात मात्र एकच विचार होता, देवाने माझ्याकडून सगळं हिरावून घेतलं, पण कदाचित त्यानं मला तुमच्या रूपात काहीतरी दिलं आहे. दिवस पुढे सरकत होते आणि सईला आदित्यची सवय होत चालली होती. त्याच्या पावलांचा आवाज आला की तिला घरात कुणीतरी आपलं आहे असं वाटायचं. तो उशिरा घरी आला की तिची नजर नकळत दाराकडे जायची. तो जेवला नाही तर तिला काळजी वाटायची. तो थकलेला दिसला की ती त्याच्यासाठी चहा बनवायची. दोघांच्या नात्यात प्रेम नावाने आलं नव्हतं, पण प्रेमाची प्रत्येक खूण त्यांच्या वागण्यात दिसू लागली होती. आणि हे सगळं कुणीतरी दुरून पाहत होतं, तो म्हणजे रोहन. रोहनला सुरुवातीला वाटलं होतं की सई काही दिवस रागवेल, हट्ट करेल आणि शेवटी त्याचं म्हणणं ऐकेल. त्याला खात्री होती की सई बाळाचा विचार सोडून देईल. तो तिच्यावर प्रेम करत होता की तिच्यावर मालकी हक्क गाजवत होता याचा त्यानं कधी विचारच केला नव्हता. त्याच्या मनात एकच गोष्ट होती, सई फक्त माझी आहे. त्याला बाळ नको होतं. त्याला त्याचं करिअर, त्याचं भविष्य, त्याची प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत होती. म्हणून तो पुन्हा पुन्हा सईला म्हणायचा, सई हे सगळं संपव, आपण पुन्हा आधीसारखं आयुष्य जगू. तू माझ्यासोबत घरी चल. पण सईनं आता मनाशी ठरवलं होतं, रोहन, मी तुला एकदाच सांगितलं आहे, माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाला मी काहीही होऊ देणार नाही. त्या बाळासाठी मी माझ्या घरच्यांना सोडलं तर तू कोण? मग माझं काय? रोहन ओरडला होता. तुझं भविष्य, तुझं करिअर, आपलं दोघांचं आयुष्य, याचं काय सई? यावर सई शांतपणे म्हणाली होती, माझ्या आयुष्यात आता फक्त माझं भविष्य नाही, माझ्या बाळाचंही भविष्य आहे. त्या दिवसापासून रोहनच्या मनात सईबद्दलचा राग वाढत गेला. पण त्याला सई गमवायची नव्हती, पण तिला बाळासह स्वीकारायचंही नव्हतं आणि तिला दुसऱ्या कुणाची होऊ द्यायचीही नव्हती. हीच त्याची सर्वात मोठी चूक होती. एक दिवस त्यानं सईला आदित्यसोबत पाहिलं. आदित्य तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडत होता. सई हसत काहीतरी बोलत होती आणि आदित्य तिच्याकडे पाहत होता. त्या नजरेत रोहननं कधीही न पाहिलेली भावना होती, आदर, काळजी आणि प्रेम.
रोहनच्या हाताची मूठ घट्ट झाली. ही माझ्यासोबत अशी कधी हसली होती? त्याला आठवत होतं. पण त्याच क्षणी त्याच्या मनात दुसरा विचार आला. ती माझी होती, मग हा माणूस तिच्या आयुष्यात इतका जवळ कसा आला? त्या दिवसानंतर रोहननं रोज सईवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. तो तिच्या ऑफिसजवळ दिसायचा, कधी दुरून तिच्याकडे पाहायचा, कधी फोन करायचा. सई माझ्याशी बोल. ती फोन कट करायची. पुन्हा फोन, पुन्हा संदेश. शेवटी सईनं त्याचा क्रमांक बंद केला. पण रोहन थांबला नाही. त्याला वाटत होतं की आदित्य तिच्या आयुष्यातून दूर झाला की सई पुन्हा त्याच्याकडे परत येईल. पण उलट घडत होतं. सई जितकी आदित्यला ओळखत होती तितकीच ती त्याच्याकडे मनाने झुकत होती. त्याच्या आणखीनच प्रेमात पडत चालली होती. एका संध्याकाळी सईला अचानक खूप थकवा जाणवला. ती सोफ्यावर बसली होती. आदित्यनं तिच्यासमोर पाणी ठेवलं. तू आज खूप थकली आहेस? सईनं त्याच्याकडे पाहून हसत विचारलं. तुम्हाला माझी एवढी काळजी का वाटते? आदित्य काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, माहिती नाही. खरंच. सईनं त्याच्याकडे पाहिलं. आदित्य तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला, कदाचित तू आता माझ्यासाठी फक्त करारातील बायको राहिलेली नाहीस. सईच्या हृदयाची धडधड वाढली. मग मी कोण आहे तुमची? तिने हळू आवाजात विचारलं. आदित्यनं उत्तर दिलं नाही. फक्त तिच्याकडे एकटक पाहत राहिला. त्या शांततेत दोघांच्याही मनातलं उत्तर स्पष्ट होतं. पण त्या क्षणीच सईचा फोन वाजला. अनोळखी क्रमांक होता. तिनं फोन उचलला. समोरून रोहनचा आवाज आला. सई, माझ्याशी शेवटचं एकदा बोल. सईचा चेहरा बदलला. रोहन, मला आता तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. ती चिडूनच म्हणाली. तू त्या आदित्यसोबत का राहतेस? हो, राहत आहे मी आदित्य सरांसोबत. आणि त्यात तुला मला काहीही विचारायचा अधिकार नाही. रोहनचा आवाज चिडला. अधिकार नाही म्हणजे? माझ्या मुलाची होणारी आई आहेस तू. सई शांत झाली. पण त्याच मुलाला स्वीकारायचं नाकारलंस तू. मला एकटी सोडलंस तू. आता माझ्या आयुष्यावर हक्क सांगण्याचा तुला अधिकार नाही. समजलं तुला? एवढं बोलून तिनं फोन ठेवला. आदित्य तिच्याकडे पाहत होता. रोहन, त्याने विचारलं. सईनं मान हलवली. तो अजूनही मला सोडायला तयार नाही सर. आदित्यच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. सई, जर त्यानं पुन्हा त्रास दिला तर मला सांग. सई त्याच्याकडे पाहत हळूच म्हणाली. तुम्ही आहात ना? मग मला आता तितकी भीती वाटत नाही पहिल्यासारखं. हे ऐकून आदित्यच्या मनात एक वेगळीच भावना उमटली. पण दुसरीकडे रोहनच्या मनात आता एक धोकादायक विचार आकार घेत होता. जर सई मला ऐकत नसेल तर मला कायद्याचा आधार घ्यावा लागेल. दुसऱ्याच दिवशी तो थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. तिथे त्यानं सई आणि आदित्यविरोधात तक्रार करण्याची मागणी केली. पोलिसांनी विचारलं, तुमची तक्रार नेमकी काय आहे? रोहनने स्वतःला सावरत सांगितलं, सई माझी पत्नी आहे. ती माझ्या मुलाची आई होणार आहे. पण ती मला सोडून एका श्रीमंत माणसाच्या घरी राहते आहे. पोलीस अधिकाऱ्याने भुवया उंचावल्या. तुमचं लग्न झालं आहे? रोहन क्षणभर गप्प झाला. आमचं नातं आहे, अधिकारी म्हणाले. नातं आणि कायदेशीर विवाह यात फरक आहे. काही पुरावा आहे का? रोहनने काही कागद दाखवण्याचा प्रयत्न केला. पण परिस्थिती त्याच्या अपेक्षेप्रमाणे सोपी नव्हती. तरीही त्यानं हार मानली नाही. मला माझी सई परत हवी आहे, तो म्हणाला. ती माझ्यासोबत यायला तयार नाही म्हणून मला तक्रार करायची आहे. अधिकारी त्याच्याकडे गंभीरपणे पाहत म्हणाले. तुम्ही तिची इच्छा समजून घेतली आहे का? ती प्रौढ असेल तर तिचं आयुष्य ती स्वतः ठरवू शकते. आधी सत्य काय आहे ते तपासावं लागेल. रोहनचा चेहरा उतरला. पण तो बाहेर पडताना मनाशी म्हणाला, कायदा मला साथ देईल की नाही माहिती नाही. पण सईला आदित्यपासून दूर करण्यासाठी मी आता काहीही करेन. त्याचवेळी आदित्य आणि सईला या तक्रारीची बातमी मिळाली. सईच्या चेहऱ्यावर भीती उमटली. तो इतक्या खालच्या पातळीवर जाईल असं मला वाटलंही नव्हतं, ती म्हणाली. आदित्यनं तिचा हात धरला. तू घाबरू नकोस सई. सत्य आपल्या बाजूने आहे. सईनं त्याच्याकडे पाहिलं. पण लोक काय म्हणतील? आदित्य शांतपणे म्हणाला. लोक आज बोलतील, उद्या शांत होतील. पण तुझ्या आयुष्याचा निर्णय तू लोकांच्या भीतीनं घेऊ नकोस. सईच्या डोळ्यांत पाणी आलं. मला तुमच्यावर विश्वास आहे. आदित्यनं तिच्या हातावर आपला हात ठेवला. आणि तो विश्वास मी कधीच तुटू देणार नाही. मात्र त्या दोघांना अजून एक गोष्ट माहिती नव्हती. रोहनने पोलीस ठाण्यात केलेली तक्रार ही फक्त सुरुवात होती. कारण आता त्यानं सईला परत मिळवण्यासाठी असा डाव आखला होता ज्यामुळे आदित्य आणि सईच्या नात्याची खरी परीक्षा होणार होती. इकडे रोहनच्या डोक्यात एकच विचार घोळत होता. सई माझ्याकडे परत आली पाहिजे, काहीही झालं तरी. त्याला अजूनही वाटत होतं की सईनं आदित्यला मनापासून स्वीकारलेलं नाही. तिनं फक्त परिस्थितीमुळे त्याचा आधार घेतला आहे. पण तो स्वतःच्या मनाला हे मान्य करायला तयारच नव्हता की सई
त्याच्यापासून मनाने खूप दूर निघून गेली आहे. दुसरीकडे आदित्यच्या घरात वातावरण गंभीर झालं होतं. पोलीस ठाण्यातून अधिकारी घरी येऊन काही प्रश्न विचारून गेले होते. इकडे सई शांतपणे सोफ्यावर बसली होती. तिचे हात थरथरत होते. आदित्य तिच्यासमोर बसला होता. सई, त्याने हळू आवाजात तिचं नाव घेतलं. तिने मान वर केली. घाबरू नकोस. मी घाबरले नाही, ती म्हणाली. पण तिच्या आवाजातली भीती लपली नाही. आदित्य तिच्या जवळ सरकला. तू मला सगळं खरं सांगशील? सई काही क्षण शांत राहिली. काय? रोहनबद्दल. तुमच्यात नेमकं काय होतं? प्रेम? लग्न? हा प्रश्न ऐकताच सईच्या डोळ्यात जुन्या आठवणी दाटून आल्या. तिनं खोल श्वास घेतला. आदित्य सर, मी त्याच्यावर खरं प्रेम केलं होतं. मला वाटलं होतं तोच माझा आयुष्यभराचा साथीदार आहे. पण जेव्हा मला माझ्या पोटात बाळ असल्याचं समजलं तेव्हा त्याने मला सांगितलं की त्याला हे बाळ नको आहे. त्याने मला गर्भपात करण्यासाठी खूप दबाव दिला. त्याच्यासाठी त्याचं करिअर, त्याची स्वप्न आणि त्याची प्रतिष्ठाच महत्त्वाची होती. पण माझ्यासाठी माझ्या पोटात वाढणारा हा जीव महत्त्वाचा होता. आदित्य शांतपणे ऐकत होता. मग मी त्याचं ऐकलं नाही. मी माझ्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. त्याने मला सोडलं. माझ्या घरच्यांनीही माझी साथ सोडली आणि मी एकटी पडले. त्याचवेळी ती थांबली. आदित्य तिच्याकडे पाहत होता. त्याचवेळी तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, सई हळूच म्हणाली. आणि तुम्ही मला कधीही माझ्या भूतकाळाबद्दल कमीपणा जाणवू दिला नाही. उलट माझ्या बाळाला स्वतःचं मानलं. आदित्यच्या डोळ्यांत वेदना उमटल्या. सई, मला तुझ्या भूतकाळाचा राग नाही. मला फक्त एवढंच वाईट वाटतं की तुला हे सगळं एकटीने सहन करावं लागलं. सईनं त्याच्याकडे पाहिलं. आता मी एकटी नाही. त्या 4 शब्दांनी आदित्यच्या मनाला स्पर्श केला. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग त्याने तिचा हात हातात घेतला. नाही, आता तू एकटी नाहीस. सईच्या डोळ्यांत अश्रू आले. पण त्या क्षणी घराच्या बाहेर गाडी थांबण्याचा आवाज आला. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. काही क्षणातच दाराची बेल वाजली. घरातील नोकराने दार उघडलं. बाहेर 2 पोलीस अधिकारी उभे होते. आम्हाला सई मॅडमना आणि आदित्य सरांना काही प्रश्न विचारायचे आहेत. घरातील वातावरण पुन्हा तणावपूर्ण झालं. आदित्य पुढे आला. नक्की, पण सईला त्रास होईल असं काही करू नका. तिची तब्येत अजून पूर्णपणे ठीक नाही. अधिकारी म्हणाले. आम्हाला फक्त वस्तुस्थिती जाणून घ्यायची आहे. त्यांनी सईला काही प्रश्न विचारले की तुम्ही रोहनला ओळखता? हो. तुमचं त्याच्याशी लग्न झालं आहे का? तेव्हा सईनं स्पष्ट आवाजात उत्तर दिलं की नाही. मग तो तुम्हाला आपली पत्नी का म्हणतो? सई काही क्षण गप्प राहिली. कारण तो अजूनही मला आपली समजतो. पण मी त्याला स्पष्ट सांगितलं आहे की माझं आयुष्य मी स्वतः ठरवणार आहे. अधिकाऱ्यांनी आदित्यकडे पाहिलं. आणि तुम्ही? आदित्य शांतपणे म्हणाला. मी सईला तिच्या परिस्थितीत आधार दिला. आम्ही नुकतंच लग्न केलं आहे. अधिकारी थोडे चकित झाले. लग्न झालं आहे तुमचं? हो, आदित्यनं उत्तर दिलं. आमचं लग्न झालं आहे. पण आदित्यच्या आवाजात काहीतरी दडलेलं होतं. कारण त्या लग्नामागचा करार अजूनही सई आणि आदित्यच्या दोघांच्या मनात जिवंत होता. पोलीस निघून गेल्यानंतर सईनं आदित्यकडे पाहिलं. तुम्ही त्यांच्यासमोर असं ठामपणे सांगितलं की आपण लग्न केलं आहे? कारण तेही खरं आहे, आदित्य म्हणाला. पण सई थांबली. आपल्या कराराचं काय? आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला. तुला आधीही सांगितलं मी, करार आपल्या दोघांसाठी आहे, या जगासाठी नाही. दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. सकाळची वेळ, पण आजचा दिवस नेहमीसारखा नव्हता. वातावरणात एक विचित्र ताण होता. सई खिडकीजवळ उभी होती. बाहेर सूर्य उगवला होता. पण तिच्या मनात मात्र अंधार दाटलेला होता. आज कोर्टाची पहिली सुनावणी होती. रोहननं केलेली केस. सई माझी पत्नी आहे हे शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते. तिच्या हातात थरथर होती. ती पोटावर हात ठेवून उभी होती. माझ्या बाळाला काही होऊ नये ती मनातच म्हणाली. तेवढ्यात मागून आदित्य आला. तो काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. त्याला तिची भीती जाणवत होती. तयार आहेस ना? त्याने हळू आवाजात विचारलं. सईनं मान हलवली. पण तिच्या डोळ्यांत आत्मविश्वास नव्हता. गाडीत दोघंही निघाले. रस्ता शांत होता. पण त्यांच्या मनात वादळ सुरू होतं. आदित्य अधूनमधून सईकडे पाहत होता. तिचे हात घट्ट एकमेकांत अडकलेले होते. त्याने हळूच तिचा हात पकडला. सई डचकली. पण मग तिनं त्याचा हात घट्ट धरला. त्या एका स्पर्शाने तिला थोडासा आधार मिळाला. मी आहे तुझ्यासोबत, आदित्यने न बोलताच तिला सांगितलं. कोर्टाच्या आवारात गर्दी होती. वकील, लोक, आवाज सगळं गोंधळलेलं. सईचं हृदय जोरात धडधडायला लागलं. आत गेल्यावर रोहन आधीच तिथे उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता.
आणि एक विचित्र हसू. त्यानं सईकडे पाहिलं. शेवटी आलीस ना, तो फुटफुटला. सईने नजर वळवली. आदित्य पुढे झाला आणि तिच्यासमोर उभा राहिला, जणू भिंतच. तिच्याकडे पाहायचंही नाही. त्यानं कठोर नजरेनं रोहनला सांगितलं, किती दिवस जपणार तिला? जे माझं आहे ते मी मिळवतोच, मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी. तुझ्या मागे जी लपली ना, तिलाही हे चांगलंच माहिती आहे. काय सई, बरोबर बोलतोय ना मी? तो सईकडे बघत म्हणाला. ते समजेलच आतमध्ये गेल्यावर, आदित्य रागत बोलला. आता सुनावणीला सुरुवात झाली. सई आदित्याच्या हाताला घट्ट पकडून तिथं बसली होती. न्यायाधीशांनी केस ऐकायला सुरुवात केली आणि कोर्टरूममध्ये प्रत्येकाचं लक्ष आता या खटल्याकडे लागलं. पण पुढे नेमकं काय होणार? रोहन, सई आपलीच बायको आहे हे सिद्ध करून दाखवणार का? की या प्रकरणात आणखीन एखादा धक्कादायक ट्विस्ट समोर येणार? हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका भाग 5. तोपर्यंत हा भाग तुम्हाला आवडला असेल तर या स्टोरीला नक्कीच लाईक करा आणि कॉमेंटमध्ये स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे सांगायलाही अजिबातच विसरू नका. चला भेटूया नवीन भागात. धन्यवाद.